You are watching the new Janakranti News. आता गोरे कोण आहेत हे मी काल सांगितलं की मला गोरे कोण आहेत हे चांगलं माहित आहे. त्यामुळे गोरे कोण आहेत हे मी पुन्हा एकदा बैजवार सांगितलं पाहिजे. चारुशिला मोहिते यांचं प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे. चारुशिला मोहिते नावाच्या महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले म्हणून या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर पोलीस कंप्लेंट झाली. नंतर त्या पोलीस कंप्लेंटचं बरेच काही गोष्टी झाल्या. महाराष्ट्राला माहित आहे की मग त्या महिलेला एका खंडणीच्या प्रकरणामध्येच गुंतवण्याचाही प्रयत्न झाला. आता ती महिला त्यातनं बाहेर आहे. काल पुन्हा त्या बिचारीला खूप प्रेशराईज केलं जात होतं. काल जेव्हा मी त्याच्यावर बोलले त्यावेळेला पुन्हा एकदा तिला खूप प्रेशराईज करणारे कॉल येत होते. आता या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांनी 1 कोटी रुपये आणि चारुशिला मोहिते यांना दाखवलं खरं, ते सगळीकडे दिसलं. पण ऑनरेबल कोर्टाची निरीक्षणं कदाचित माध्यमांनी नंतर दाखवली नाही. जे महत्वाचं निरीक्षण आहे की या कुठल्याही फ्रेममध्ये ती बाई पैशाला हात लावते, पैसे घेते किंवा पैसे मागताना दिसते असं कुठेही चित्र दिसत नाही. हा पहिलं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. एक दुसरं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यात कोर्टाने असं म्हटलंय की सगळं खरं, पण मुळात हे 1 कोटी रुपये गोरेंकडे आले कुठून? हे कोणाचे 1 कोटी रुपये आहेत जे अजून कोर्टातही जमा झाले नाहीत? जयकुमार गोरे याच्यावरती उत्तर देतील का की 1 कोटी रुपये नेमके तुमच्याकडे आले कसे, कुणाचे पैसे आहेत, कुठून आलेले पैसे आहेत, या पैशाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. बरं, हे सगळं करताना याच सगळ्या प्रकरणामध्ये आता अजून एक प्रकरण त्यांच्यावर होतं. एका दलित माणसाची मृत व्यक्तीला जिवंत दाखवत त्याच्या खोट्या बनावट सह्या करत जागेचे सातबारा नावावर करून घेतला. त्यात जयकुमार गोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल आहे. गोरेंनी ते बोललं पाहिजे की तुमच्यावरच्या अॅट्रॉसिटीचं काय झालंय. बरं, ही अॅट्रॉसिटी तुम्ही म्हणाल मी खूप जुनं काढलंय का? नाही, मी अजिबात, आपण असलं काय जुना कार्यक्रमच करत नाही माहितीये का. 6/3/2025 6 मार्च 2025 त्याच्यामध्ये 3 फेब्रुवारी 2026 ला एक तारीख आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 8/5/2026 ला नॉन बेलेबल वॉरंट जाहीर झालं जयकुमार गोरेसाठी. 8 मे 2026. आत्ता जून महिन्यात 8 तारखेला काय गोरे, अहो काय पालकमंत्री आहे का, कोण आहे तुम्ही? तुमच्या नावानं समन्स निघायला लागले. हे समन्स रद्द होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याच्यासाठी त्यांचा अर्ज वगैरे झाला. त्यांची बेल ऍप्लिकेशन फेटाळली गेली. ह्या सगळ्यांवर गोरे कधी बोलणार आहेत का? म्हणजे तुम्ही बघा, एखाद्या माणसाला एखाद्याने फसवलेलं असू शकतं. आपण असं गृहीत धरू की चारुशिला मोहितेने जयकुमार गोरेंना फसवलं किंवा अडकवलं. मृत व्यक्तीने कसं काय फसवलं असेल बरं? मृत व्यक्ती, मग त्याचं काय झालं? त्याच्या जमीन हडपेचा केस काय झालं बरं? ही केस कोर्टात आहे, ह्याचं समन्स आहे. मी तुम्हाला जून महिन्यातली गोष्ट सांगते. ही जून महिन्यात घडलेलं हे सगळं आहे. ही समन्सची कॉपी आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आरोपी क्रमांक 1, 3, 4 हजर, त्यांचे वकील हजर, मूळ फिर्यादी 260, आरोपी क्रमांक 2 तर्फे गैरहजेरीचा माफी अर्ज, त्यावर सरकारी वकिलांनी कोणतीही हरकत न घेतल्याने सदर अर्ज मंजूर करण्यात आला. सरकारी वकिलाने त्याच्यात हरकत घेतली नाही. आता सरकारी वकिलांनी का हरकत घेतली नाही हा एक पुन्हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण क्लिअर कट मंत्री असणाऱ्या माणसावर, म्हणजे जी भाजपा सांगते की हम बडे बेदाग है, मेरा कफन तुम्हारे कफन से बहुत ज्यादा सफेद है, तर त्या भाजपने ह्या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजे की यार तुमच्या मंत्र्यांवर काय काय डाग आहेत ते बघा, याच्यावर बोला. त्यांच्या टॅटोधारी भक्तीनी काही पावाचा तुकड्या खाऊन भुंकणारे बोललं पाहिजे. या सगळ्या लोकांनी बोलत नाहीत. चला हे सगळं बरं जाऊ दे, मला याच्यावर नाही बोलत. चला, म्हणजे किती बघा गोरेंवर केसेस किती आहेत सध्याच्या. मी तुम्हाला जर त्या केसेस जर सांगितल्या ना, काय माणसाला मंत्री केलंय भाजपने. भाजपची काय मजबुरी असेल की भाजपमधली जी जुनी माणसं आहेत त्यांना भाजपने संधी दिली नाही. काँग्रेसमधनं एक माणूस आयात केला जातो. जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते. म्हणजे काय ते सांगतात भाजपचे काही लोक, तुम्ही अमुक, मी तर कुठल्या पक्षात गेलेच नाही कधी सोडा. पण बाहेरून आलेल्या माणसाला मंत्रीपद देताना त्या माणसाचा पोर्टफोलिओ काय होता, भाजपकडे कोण किती भ्रष्टाचार केला त्यावर त्याची पोस्ट किती मोठी ते ठरते. बघा,
दहिवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 54/94 कलम काय आहेत 324 342 323 504 506 34. बरं, दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये 29/94 गुन्हे कुठले दाखल आहेत 323 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 03/2007 कलम काय आहेत 188 बीपी ऍक्ट कलम 37 1-3 135. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 92/2009 कलम काय लागली आहेत 307 343 420. असं एक कलम आहे का की जे गोरेवर लागलेलं नाहीये? मी ऑन रेकॉर्ड बोलते. हा, गोरेंना माझ्या या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं द्यायची असतील तर गोरेंनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दुसरा एपिसोड मला उघडायला भाग पडायचा नाही. मी लगेच दुसरा एपिसोड उघड करेन. हा, मी जरा पुढचा जरा गुन्हा वाचून दाखवला पाहिजे. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 7/2010 कलम काय आहेत 188 बीपी ऍक्ट हे वाचून झालं. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 22/2010 188 बीपी ऍक्ट कलम 37. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 160/2013 कलम 141 143 147. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 161/94 कलम काय आहेत 452 323 504 506 34. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 39/2015 कलम काय आहेत 143 147 148 149 326 312 313 504 506 427 353. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच 24/2020 गुन्हा दाखल आहे. कलम काय आहेत 143 147 149 452 506. दहिवडी पोलीस स्टेशन मध्येच अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. कुठला आहे 245/94 भारतीय दंडविधान 504 506. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 16/2015 भारतीय दंडविधान कलम 452 504. म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अजून एक गुन्हा दाखल आहे 37/2015 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 323 504 506 सह आर्म ऍक्ट कलम सुद्धा लागलेला आहे. बरं, मिरज पोलीस स्टेशन मध्ये गोरेंवर गुन्हा दाखल आहे. मी कुंडली वाचते गोरेंच्या. मी गोरेंना ओळखते. मी गोरेंना खूप चांगली ओळखते. मी गोरेंची कुंडली वाचते. मिरज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे 19/2009 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 406 409 420. 420 कलम तर ज्याला फार कायद्याचा अभ्यास नाही त्यालाही कळतं 420 कुणाला म्हणतात ते. गोरेंवर कलम आहे 420. मिस्टर जयकुमार गोरे 420. ठीक आहे. आता हे 420 कलम आहे 420 465 468 120 ब 34 वगैरे. मिरज ग्रामीण मध्ये गुन्हा दाखल आहे 24/2000 भारतीय हत्यार अधिनियमचा त्याच्या संबंधाने गुन्हा दाखल आहे. इस्लामपूरमध्ये पण गुन्हा काय कीर्ती आहे राव, काय कीर्ती आहे. म्हणजे असं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढावी अशी कीर्ती आहे. इस्लामपूर पोलीस स्टेशन मध्ये 185/2002 भारतीय दंडविधान संहिता 143 147 148 149 307 504. सोलापूरकरांना काय काय पालकमंत्री लाभलेले आहेत. चला पुढे. सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये पण एक गुन्हा दाखल आहे 803/2016 आणि कलम आहेत भारतीय दंडविधान संहिता 354. 354 कशात लागतं हे मी सांगायची गरज नाही. प्रभू श्रीरामाचा वारसा सांगणारा पक्ष. ज्या प्रभू श्रीरामाने एक पत्नी एक वचनी एक बाणी असा विचार सांगितला होता तिथे 354 कलम आहे या माणसावर. आयटी ऍक्ट 67 सातारा शहर पोलीस स्टेशन 143/215 भारतीय दंडविधान संहिता क्रमांक 353 342 365 506 34. मी साधारणतः तुम्हाला 19 गुन्हे वाचून दाखवले. दादा हो, पत्रकार सजग पत्रकारांना ही साधी गोष्ट माहिती असेल. एक साधारण 4 ते 5 गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा मोकाची फाईल तयार होते. भाजपा अनेक लोकांवर मोका लावायला तयार होते. काय कारण असेल बरं की 19 गुन्हे दाखल असतानाही हा माणूस मंत्री झालेला आहे. बरं, या गुन्ह्यांच्या मी तुम्हाला इसवी सन वाचून दाखवले तर याच्यातले काही गुन्हे हे आधीच्या पक्षात असताना पण दाखल आहेत. म्हणजे माझा पक्ष किंवा आधी महाविकास आघाडी काँग्रेस सत्तेत असताना काँग्रेसमध्ये सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करण्याची मुभा पोलीस स्टेशन्सना होती. हे फार विशेष आहे. आणि पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल करून घेतले. हे गुन्हे सगळे दाखल होते. कदाचित हे गुन्हे दाखल होते म्हणून गोरेंनी भाजपकडे उडी मारली का? कदाचित हे गुन्हे दाखल होते आणि मोकाची फाईल तयार झाली असती म्हणून गोरे तिकडे गेले का? गोरेंनी उत्तर दिली पाहिजे. कारण गोरेंना मी छान ओळखते. गोरे कुणाला ओळख नसले तरी
गोरेंनी या सगळ्यांची उत्तरं दिली पाहिजेत की एवढे गुन्हे दाखल असणारा, आणि आता मला फडणवीसांनाही मी विचारलं पाहिजे की अशी काय मजबुरी आहे तुमची की ज्यांनी भाजपच्या सत्तेचं वारूळ बांधलं ते भाजपचे जुने जाणते सगळे जुने लोक सोडून तुम्हाला पक्ष बदललेला आणि साधारणतः एवढे गंभीर गुन्हे अंगावर असणारा हा माणूस तुम्हाला मंत्री म्हणून घ्यावा लागला. अशी काय मजबुरी आहे? काय भाजपकडे माणसं नाही आहेत? किती लोकांचे नेते चोरता? बरं, चोरताना जरा चांगला तरी माल, असा सेलमध्ये आउटडेटेड झालेला माल काय चोरताय? चला, मी जरा पुढचा एक महत्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे. माझ्या हातात अजून एक FIR आहे. या सगळ्यांच्या कॉपीज आहेत बरं का. मी फक्त मोबाईलवर नाही, या सगळ्या प्रत्येकाचं मी जे बोलले त्या प्रत्येकाचं डॉक्युमेंट आहे. ज्यांना डॉक्युमेंट पाहिजे त्यांना PDF फाईल द्यायला मी तयार आहे. मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. कोरोना काळ आला आणि कोरोना काळमध्ये काहीही संबंध नसताना भाजपने एक आवळी उठवली की पेडणेकर ताई आणि सगळ्यांना परेशान करायचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे मार्केटिंगची फार मोठी यंत्रणा आहे. परंतु भाजपाला जरा ह्याचा आरसा दाखवणं गरजेचं आहे की जयकुमार गोरे यांचं जे छत्रपती शिवाजी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्याचं मायनीमध्ये एक मेडिकल कॉलेज आहे. या मायनीतल्या मेडिकल कॉलेजला एक काय म्हणता येईल त्याला कोविड सेंटर दिलेलं होतं. ज्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा मोफत उपचार व्हावा अशी अपेक्षा होती, पण तो रुग्णांचा मोफत उपचार न होता काय केलं याच्यामध्ये? तर परत एकदा सांगितलं पाहिजे की जुलै 2024ला मायनी मेडिकल कॉलेजमध्ये, आणि मी आता याच्या मागे लागणार आहे गोरे, मी याच्या मागे लागणार आहे, मी हे नुसतं प्रेस पुरतं काढलेलं नाही. कोरोनामध्ये एक कोविड सेंटर दिलं होतं. हे कोविड सेंटर अधिग्रहित केलं होतं सरकारने अधिग्रहित केलेल्या कोविड सेंटरला औषधं आणि स्टाफ सरकारने पुरवलेला होता. पण असं असताना सुद्धा गोरेंनी एक वेगळं अग्रीमेंट दाखवलं. अग्रीमेंट काय दाखवलं? महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे MCO म्हणजे मेडिकल चीफ ऑफिसर श्री कुंभार यांच्यासोबत आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे स्वतंत्रपणे. सरकारकडे एक वेगळा अकाउंट नंबर असताना पत्नीशी संबंधित असणारा अकाउंट नंबर कोविडची बिलं उचलायला गोरेंनी दिला. मी हे सप्रमाण कागदोपत्री केव्हाही दाखवायला तयार आहे. बरं, हे सगळं झालं आणि मग हे सगळं बनावट प्रकरण. गोरे एवढ्यावर थांबले नाही. गोरे म्हणजे एकदम ते लट्टू मुत्यानंचा रिलय ना त्या पद्धतीने काय केलं बघा. 1 जानेवारी 2025ला कोविड सेंटरला एक माणूस मेला. मायनीच्या कोविड सेंटरला 1 जानेवारीला एक माणूस मेला. पण गोरे म्हटल्यावर काय लट्टू मुत्यानं स्वामी 2026ला जो माणूस 1 जानेवारी 2025ला मेला होता, 10 फेब्रुवारी 2025ला 1 महिन्यानंतर तो माणूस बिल उचलायला जिवंत झाला. त्याच्या नावाने बिल उचललं गेलं. आणि असं बिल हे एक बिल मी दाखवते, अशी साधारणतः 223 बिलं उचलली गेली. ही 223 बिलं जेव्हा उचलली तेव्हा देशमुख नावाच्या एका माणसाने माहिती अधिकारखाली सगळी माहिती मागवली आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आरोपी क्रमांक 1 जयकुमार गोरे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्टेशनने गुन्हा दाखलच करून घेतला नाही. आता त्याने का गुन्हा दाखल करून घेतला नाही तोही सस्पेन्स सांगते. त्याने गुन्हाच दाखल करून घेतला नाही म्हणून ऑनरेबल हायकोर्टकडे ते गेले. 156 खाली सेशन कोर्टला गेले असते, पण ते हायकोर्टकडे गेले आणि हायकोर्टकडून 206 प्रमाणे त्यांनी एक ऑर्डर काढली. ती ऑर्डर ती यायची होती की बाबा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या आधीच गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होताना जुजबी काही लोकांची नावं घेतली गेली. पण विशेष या सगळ्या चौकशीत एक गोष्ट कळली की जानेवारी 2025ला जो माणूस एक माणूस दगावलेला दाखवलेला आहे त्या काळामध्ये, आणि जो 1 महिन्याने माणूस जिवंत झालेला आहे, आणि जी बिलं जो करार दाखवलेला आहे MCO मेडिकल चीफ ऑफिसर कुंभार यांच्यासोबतचा, कुंभार या व्यक्तीला शोधून आणण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवली. तेव्हा त्यांनी सांगितलं मी MCOच नव्हतो आणि मी अशा प्रकारचा कुठला करारच केलेला नाही, माझ्या सह्याच बनावट आहे. आता गोरेंना वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न झाला आणि सांगितलं गेलं की नाही, त्याच्यात गोरेंचा संबंध नाहीये, कोर्टातून ऑर्डर यावी याच्या आधीच तात्काळ पोलीस स्टेशनच्या लेवलला पटापट गोष्टी घडल्या आणि जुजबी लोकांची नावं घेऊन एक FIR दाखल झाली. विशेष याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाली आणि चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण गोरेंचं नाव वगळणारा पोलीस ऑफिसर जो होता तो कोण होता? तर तो हा होता घनश्याम सोनवणे. हा आहे वडूज पोलीस स्टेशनचा PSI. हा कोण आहे घनश्याम सोनवणे वडूज पोलीस स्टेशनचा?
तर बघा, ज्याने जयकुमार गोरेंचं नाव वगळलंय त्याने गुरुपौर्णिमेला ही पोस्ट केली आहे आणि याच्यात लिहिलंय, आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. PSI वर आभाळ लागत माया तुझी. काय कसली माया करायची असेल बरं? सब मोह माया आहे. ही कोणती माया होती की घनश्याम सोनवणेला ही पोस्ट करावी लागली? आता PSI घनश्याम सोनवणे, माझी इच्छा नसताना तुम्ही रडारवर आलाय आणि मला याच्यावर उत्खनन करावं लागेल. याच्यातनं तुम्हाला कळलं असेल की का कोविडच्या प्रकरणामध्ये तक्रार झाली नाही, किंवा का हायकोर्टमध्ये प्रकरण चालू असतानाच या सगळ्यांमध्ये जी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीटमधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण नाव वगळलं म्हणजे गोरे सुटले असं नाही. अजून वरच्या कोर्टात अपील झालेली आहे, अजून प्रकरण चालू आहे आणि मी हे सगळं ऑन रेकॉर्ड ऑन पेपर बोलत आहे. आता हे एवढं सगळं चालू असताना गोरेंचा व्यवसाय काय? गोरेंकडे असं काय आहे बरं की एवढ्या कोट्यावधीच्या गाड्या आहेत, सगळं आहे. मग अशी प्रताप भाऊ सांगत होते, खरं तर आम्हाला सेंटर पॉइंटला का थांबावं लागावं? रेस्ट हाऊस मिळणे हा आमचाही अधिकार आहे, विश्रामगृह मिळालं पाहिजे आम्हाला. पण आम्हाला सोलापूर विश्रामगृहामधून असं कळलं की सोलापूर विश्रामगृहातले जे 2 सूट आहेत ते फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांच्यासाठीच आहे. पालकमंत्र्यांनी त्याचं इंटेरियर डिझाईन वगैरे सगळं करून घेतलंय. एकीकडे मोदी काटकसरीने वागा वगैरे सांगतायत, परंतु गोरे साहेबांनी मात्र चांगले 10 कोटी रुपये खर्च करून 2 सूट अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतलेत. मी पत्रकारांना वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सोलापूरचेच पत्रकार आहात, त्यामुळे तुम्हाला ते सूट चांगले माहीत असतील. आता त्या सूटचा वापर कोणत्या कोणत्या कारणासाठी काय काय केला जातो तो गोरे साहेबांना माहिती, त्याच्यावर आम्ही काही फार बोलणार नाही. पण नेमकी गोरेंची प्रॉपर्टी वाढली कशी यावरही माहिती अधिकार टाकला होता. मी कालच म्हटलं की मी एक तर मी अजिबात उत्खननात जात नाही, पण मग मी तुम्ही असं हे करायचं नाही. तर मग मला असं कळलं की 2019चा एक ITR त्यांनी इलेक्शनच्या निमित्ताने दिलेला होता आणि त्या ITR मध्ये त्यांनी असं लिहिलं की त्यांच्या पत्नी सोनिया गोरे या कमावत्या आहेत आणि त्यांना किती मिळते, तर त्यांना वार्षिक साधारणतः 56 लाखाचं पॅकेज मिळतं. सुहास पाटील ठुम नावाचे हे कोणी ठेकेदार आहेत. कोण सुहास पाटील? कोणत्या काय कामाचा कसला वर्क पोर्टफोलिओ आहे? कोणत्या कामासाठी वार्षिक 56 लाखाचं पॅकेज मिळत होतं? ह्याची कुठलाही वृत्तांत काहीही उपलब्ध नाही. माझी अपेक्षा आहे की गोरे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, कारण गोरे साहेबांना चुनुकदार कामगिरी करण्याची लहर आली होती. ती चुनुकदार कामगिरी करण्यासाठी मी कसा फडणवीसांच्या गळ्यातला ताईत आहे हे दाखवण्यासाठी जयकुमार गोरेंनी त्यांच्या पद्धतीने गरज नसताना एका वादात उडी घ्यायचा प्रयत्न केला. तर आता इतकी उडी घेतलेलीच आहे, और अगर इतना शहादत देने का शौक है ही आपको, तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या दौऱ्यात सोलापूरला येईपर्यंत जयकुमार गोरे देतील अशी मला अपेक्षा आहे.